आज जी गडबड झाली होती हायकोर्टच्या एक्झाममध्ये, जिथं माऊस काम करत नव्हते, कीबोर्ड काम नव्हते करत, त्याच्यानंतर इथं जे स्टुडंट्स आंदोलनाला बसले होते त्या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं मोठं यश तर हे आहे की कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि कोर्टाने म्हणले जिथे जिथे हे सगळं प्रकार घडला आहे तिथं ते एक्झामाइन करतील ते गोष्टी आणि त्यानंतर जे काही कारवाई करावं लागेल ती करतील ते। आणि त्याच्यानंतर आता सगळ्या स्टुडंट्सने मिळून असं ठरवलेलं आहे की 1 आठवडा देत आहेत रिक्वेस्ट अल्टिमेटम 1 आठवडा। एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरं जे सेंटर्स आहे ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ॲक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील। आणि पुढचा 1 आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी आणि स्टुडंट्सचा जो विश्वास कुठं ना कुठं हरवतोय संस्थेवरनं असो परीक्षा प्रणालीवरनं असो त्याला तो विश्वास वापस जिंकण्यासाठी स्टेप्स घ्याव्यात, कारण की स्टुडंट्स अतिशय निराश आहे। हा फक्त संभाजीनगरचा मुद्दा नाही आहे, हे नांदेडलाही झाले, नाशिकलाही झाले, कल्याणलाही झाले, पुण्यालाही झालेले, तर अमरावती अकोला तर म्हणजे असा एकही जिल्हा नाही जिथं असं घडलेलं नाही आहे। तर हे आता राज्यभराचा मुद्दा आहे आणि जर पुढच्या 1 आठवड्यात याच्यावर काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नाही, री एक्झामिनेशनवर काही आलं नाही तर हे राज्यस्तरीय आंदोलन होईल, छत्रपती संभाजीनगरमध्येच होईल, जिथं पूर्ण राज्यभरातील मुलं मुली येतील आणि डिमांड करतील री एक्झामिनेशनची। तर आमची परत विनंती आहे की आणि हायकोर्टनी त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी, अशा कुठं थर्ड पार्टीकडून एक्झाम नाही घ्यावी, त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत। त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे। तर 1 आठवडा आहे, 1 आठवड्यात आम्ही विनंती करतो तुम्ही स्टुडंट्सच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा। जर मागण्या मान्य नाही झाल्यात तर दुसरा काही उपचार राहणार नाही, दुसरा काही उपाय राहणार नाही। 1 आठवड्यानंतर संभाजीनगरमध्येच एक राज्यव्यापी आंदोलन होईल री एक्झामिनेशनसाठी आणि त्याच्यासोबतच जी काही शिक्षा प्रणाली आहे ऑनलाईनच्या ज्या गडबडी आहेत मग हा मुद्दा त्याच्यापेक्षाही मोठा बनेल, फक्त एका परीक्षेपुरता मुद्दा राहणार नाही।